आज आपल्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार आहेत जे कासेगाव गणातून भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. तुम्ही भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढताय. खरं तर तुमची सुरुवातीची ओळख आम्हाला करून घ्यायची आहे. भारतीय जनता पार्टी रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार मी सौ संध्या गणेश पाटील. सर्वांना माझा नमस्कार. आता तुम्ही निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. खरं तर कसं तुमचं बॅकग्राऊंड आहे? तर तुम्ही लग्न झाल्यानंतर इकडे कासेगाव मध्ये आलात, काय दिवस होते सुरुवातीचे? खरं तर माझं बालपण पुण्यातलं. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी एमकॉम कम्प्लीट केलंय. माझ्या माहेरी राजकारणाचा गंधच नाही. लग्न होऊन मी कासेगाव मध्ये आले. माझे मिस्टर गणेश पाटील, त्यांना राजकारणापेक्षा समाजकार्य करण्याची प्रचंड आवड आहे. मग मी बघितलंय त्यांची जवळून ती तळमळ बघितली की गोरगरिबांसाठी तळमळ पाहिली आहे की त्यांना मध्यरात्री कोणाचाही फोन आला तरी पण ते तिथपर्यंत पोहोचतात. मी त्यांना म्हणते की नको जावा सकाळी, त्याला काय होते? तर ते म्हणतात नाही, मला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मोठ्या विश्वासाने त्यांनी मला फोन केलाय आणि त्यांना फक्त आश्वासनं देऊन येत नाहीत, त्यांचं ते काम पूर्ण करूनच येतात. मग कुठलेही कामं असू देत, ग्रामपंचायतीची, MSCBची, शेतीविषयक, ऊस तोडणीची, ज्या काही गरजा म्हणजे ज्या काही गरिबांसाठी अडचणी आहेत त्यांना ते सामोरे जातात. मग तीच तळमळ बघून कुठेतरी मला असं वाटलं की मलाही यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, म्हणून मी हे व्यासपीठ निवडलं. म्हणजे तुमची स्वतःची इच्छा होती या निवडणुकीमध्ये उतरण्याची की घरच्यांनी किंवा आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला फोर्स केलेला आहे? नाही, माझी स्वतःचीच इच्छा होती. कारण माझा पंचायत समितीचा माझा स्वतःचा एक गट आहे. मग मी स्वतः पंचायत समितीकडून जो निधी मंजूर होऊन येतो, मी काही गरजू महिलांना लघु उद्योगासाठी तो निधी मी मंजूर करून दिलाय, म्हणजे त्यांना मदत केली आहे बचत गटा मार्फत. मग कुठेतरी मला पण असं वाटतं की आपण ही महिला सक्षमीकरणासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते बघा, एक महिला म्हटलं तर कुठेतरी दुय्यम दर्जा समाजामध्ये महिलांना दिला जातो. महिला म्हणून काय अडचणी असतात महिलांच्या? तुम्ही एक महिला आहात. कसं असतं की म्हणजे गावाकडे मेंटॅलिटी असते की एक महिला ही फक्त चौकटीच्या आतमध्येच राहिली पाहिजे. पण मला तसं वाटत नाही. महिलांनी सक्षम झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे. कारण आपलं जग खूप पुढं गेलं आहे. ते पहिले म्हणजे जुन्या काळात तसं चालायचं, कारण आता गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत. आपल्या सरकारने बऱ्याच गोष्टी महिलांसाठी केलेल्या आहेत. आता तुम्ही भाजपमधनं निवडणूक लढताय, तर भाजप का निवडलं? म्हणजे भाजप पक्षामध्ये काम का करता तुम्ही? कारण भाजप पक्ष असं आहे की आमचं केंद्र सरकार, राज्य सरकार, महायुतीचं सरकार आहे. बऱ्याच अशा योजना दिल्यात त्यांनी. किसान सन्मान योजना, नमो सन्मान योजना, ह्या योजना आहेत त्या कुठेतरी शेतकऱ्याला बी बियाण्यासाठी दिलासा देतो. परत लाडकी बहीण असेल, आता हे लाडकी बहीण दर महिन्याला 1500 रुपये येतात. तर ज्या गरजू महिला आहेत त्यांना एक आधार मिळतो. परत मोफत शस्त्रक्रिया 5 लाखापर्यंत. परत जे म्हणजे गरीब लोक असतात त्यांना पॉसिबल नसतं की नाही का एवढे 5 लाखापर्यंत, नाही का. मग ते एक गोष्ट आमच्या महायुतीच्या सरकारने ती एक योजना आहे, ती कामगार योजना. त्याच्यातून शिष्यवृत्ती बऱ्याच पालकांना मान्य झाली आहे, मंजूर झाली आहे. मग कुठेतरी एक दिलासा मिळतोय पालकांना. मुलींची प्रचंड शिकण्याची इच्छा असते पण परिस्थिती नसते, त्यामुळं आई वडील लग्न करत होते. पण आता तसं नाहीये. आमच्या महायुतीच्या सरकारने योजना दिली, शिष्यवृत्ती मंजूर करून दिली आहे. ती खूप पालकांसाठी फायद्यासाठी ठरतीये. आता लाडकी बहीण जी योजना आहे त्या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे महिलांच्या मध्ये आनंद आहे का?
तेवढे पुरत नाहीत पैसे वगैरे असं काय? नाही, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. मी बघते नाही पुरतात. म्हणजे दर महिन्याला 1500 रुपये हे कोणी देत नाही. खात्यावरती 1 रुपये कोणी कोणाच्या टाकत नाही. ते आमचं सरकार देतंय आणि महिला खुश आहेत. कारण आम्ही जेव्हा प्रचाराला जातो की ना, आम्ही विचारतो लाडकी बहिणीचा तुम्हाला लाभ मिळतोय का, तर त्या असं हसून म्हणतात हो मिळतोय. म्हणजे याचा अर्थ त्या खुशच असतील. आता तुमचे जे विरोधक जे आहेत उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत, त्यांच्याबद्दल काय विचार करताय? मला असं वाटतं की त्यांची वर्षानुवर्षे घराणेशाही चालू आहे. मग मला असं वाटतं कुठेतरी सर्वसामान्यांना चान्स मिळाला पाहिजे. कारण जे कार्यकर्ते असतात मोठ्या आश्वासाने नाही का, आपला नेता आपल्याला कुठेतरी पुढे नेईल, पण असं काही मला कुठे दिसत नाही. आणि कासेगावमध्ये वर्षानुवर्ष त्यांची सत्ता आहे, त्यामुळे कासेगावमध्ये विकास फारसा काही दिसत नाही. दुर्दैवी रस्ते आहेत. तुम्ही बघितलं बाजारपेठ रोड, एवढा त्रास होतो. मी स्वतः गाडी चालवताना एवढा त्रास होतो, आत्ता पडेल की नंतर पडेल असं होतंय. म्हणजे एवढे रस्त्यांची अवस्था खराब आहे तिथं. परत हायवेला आपले बौद्ध समाज, मातंग समाज, तिथं कचरा पडलेला असतो. तिथून जाताना एवढा घाणेरडा वास येतो. तिथं पण काहीतरी स्वच्छतेचं त्यांनी पाहायला पाहिजे. तर तुम्ही निवडून आल्यानंतर हे जे आम्हाला समस्या तुम्ही सांगितल्या त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहे नक्की? जो निधी येणार त्यानुसार आम्ही आरोग्य विभाग, शिक्षण, महिला सक्षमीकरण, जो बचत गट बळकट करण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणजे करणारच, मी त्यात पडली म्हणलं मी करणारच. ज्या कासेगावमध्ये गोष्टी आता रस्त्याचं दुर्दैवी मी जे आता बोलले, ते रस्ते पण व्यवस्थित होतील. परत ते कचरा, ते हायवेला मी बोललं बौद्ध समाज तिथं, ते सुद्धा मी ते सगळं व्यवस्थित करून घेईल सगळ्या गोष्टी त्या. ठीक आहे. तर तुम्ही एक उमेदवार म्हणून जनतेला काय नक्की आवाहन कराल? एक मुलगी, एक बहीण, एक सून, तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी आव्हान करते की माझं चिन्ह कमळ असून येत्या 7 तारखेला कमळ चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, अशी माझी AV9 चॅनलतर्फे विनंती आहे. ओके. तर नक्कीच आपण बघितलं की हे होत्या कासेगाव गणातून भाजपच्या उमेदवार संध्या पाटील. तर त्यांनी अनेक प्रश्नांवरती आज आपल्याशी चर्चा केलेली आहे. त्यांचं विकासाचं धोरण असेल किंवा इव्हन महायुतीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची कामं या कासेगाव गणामध्ये ते करणार आहेत आणि सध्या ज्या काही परिस्थिती त्यांना विकासाबाबतीत जाणवते अशा विविध प्रश्नांवरती चर्चा केली. ताई, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.